वेलकम मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, बेल प्रेस करा. तर चला तर जाणून घेऊया महात्मा फुले यांचे कार्य. सर्वांना माझा नमस्कार. आज 28 नोव्हेंबर आपण महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी सर्वजण जमलो आहोत. ज्योतिराव फुले हे फक्त समाजसुधारक नव्हते, तर ते शिक्षण, समानता आणि स्त्री-पुरुष समानता यांचे महान योद्धे होते. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद, स्त्री शिक्षणावरची बंदी हे सर्व तोडून लोकांसमोर नवीन विचारांची ज्योत पेटवली. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 पुणे येथे झाला. त्यांच्या पत्नीचं नाव सावित्रीबाई फुले. शिक्षण, स्त्री शिक्षण, समाज सुधारणा आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे. त्यांचं बालपण आणि शिक्षण. ज्योतिबा लहानपणी अतिशय बुद्धिमान, हुशार होते. त्यांनी चांगले शिक्षण घेतले. त्या काळात शूद्र आणि अतिशूद्र, दलित महिलांना शिक्षण नव्हते. ज्योतिबांना हे बरोबर वाटले नाही. शिक्षणाचा हक्क हा सर्वांसाठी आहे. त्यांनी ठरवले, ज्ञान कोणाचं खाजगी मालक नाही. शिक्षण सर्वांना मिळायला हवे. मग त्यांनी सावित्रीबाईंसोबत मिळून भारताची पहिली मुलींची शाळा पुण्यात भिडेवाडी येथे सुरू केली. हे एक क्रांतीचे पाऊल होते. ज्योतिबांनी सावित्रीबाईंसोबत मिळून मुलींच्या शिक्षणासाठी, विधवांसाठी, गरिबांसाठी, अत्याचार सहन करणाऱ्या महिलांसाठी अनेक संस्था सुरू केल्या. समाजातील गैरसमज, अंधश्रद्धांचा विरोध केला. ज्योतिबा म्हणत, अज्ञानामुळे समाज मागे राहतो. ते नेहमी लोकांना विचार करायला लावत. जे चुकीचं आहे ते बदला, जे योग्य आहे ते स्वीकारा. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ज्या काळात जातीभेद, अन्याय खूप मोठ्या प्रमाणावर होता, त्यावेळी त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला होता. या संघटनेने लोकांना समानता, स्वातंत्र्य, सत्य या मूल्यांसाठी उभे राहायला शिकवले. लोकांचा आवाज. ज्योतिबांनी शेतकऱ्यांच्या समस्याही मांडल्या. शेतकरी जगतो पण मात्र जगण्यासाठी झगडतो, हे सांगणारे ते पहिले समाजसुधारक होते. ज्योतिबांच्या विचारांमुळे महिलांसाठी शिक्षण, सन्मान, नवे हक्क, आत्मविश्वास हे सर्व मिळायला सुरुवात झाली. समानतेचा दिवा पेटला, अन्यायाचा अंधार जळला. फुलेंच्या विचारांनी समाजाच्या नव्या दिशा उजळल्या. जर त्या काळात मुलींना शाळेत शिकायचे नाही म्हणायचे, तरी फुले दाम्पत्याने ते शक्य करून दाखवले. आपण आज शाळेत जाऊ शकतो हे त्यामुळेच. आपल्या वर्गात, समाजात, परिसरात कोणी मोठे छोटे नाही, सर्व समान आहेत. ज्योतिबा म्हणाले, जे दुसऱ्यांसाठी जगतो तोच खरा महान असतो. प्रिय मित्रांनो, आज ज्योतिबा फुले नसले तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. शिक्षण मिळाले तर आपण बदलू, विचार बदलले तर समाज बदलेल आणि समाज बदलला तर देश नक्कीच बदलेल. आपण सर्वांनी समानता, दया, मदत, शिक्षण ही मूल्ये अंगीकारले तरच ज्योतिबांच्या पुण्यतिथीला खरा मान मिळेल. ज्योतीचा प्रकाश कधी विझत नाही, सत्याचा मार्ग कधी हरत नाही. फुलेंचे विचार आजही असे उज्ज्वल आहेत की काळ जातो तरी ते मरत नाही. ज्योतिबांच्या पुण्यतिथीला खरा मान मिळेल. ज्योतीचा प्रकाश कधी विझत नाही. ज्योतीचा प्रकाश कधी विझत नाही. सत्याचा मार्ग कधी हरत नाही. फुलेंचे विचार आहेत असे उज्ज्वल की काळ जातो तरी ते मरत नाही. मला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.